इसबावी येथील हरिनयन पार्कमध्ये बेकायदेशीररित्या सुरू असलेल्या सुकन्या वसतिगृहावर कारा या संस्थेने छापा टाकून तिथे राहणाऱ्या 12 मुलींची सुटका केली आहे। नेमकी घटना काय पाहूयात। इसबावी परिसरात बेकायदेशीर मुलींच्या वसतिगृहावर कारवाई करण्यात आली आहे। या कारवाईत 12 मुलींची सुटका करण्यात आली आहे। कारा या संस्थेकडून ही कारवाई करण्यात आली आहे। इसबावी येथे हरिनयन पार्कमध्ये संगीता पाटील ह्या बेकायदेशीररित्या मुलींचे सुकन्या वसतिगृह चालवत होते। या वसतिगृहामध्ये संगीता पाटील 12 मुलींचे संगोपन करत होते, परंतु या वसतिगृहाला मान्यता नसल्यामुळे केंद्रीय दत्तक संशोधन प्राधिकरण या संस्थेने छापा टाकला। यामध्ये ह्या संस्थेने 12 मुलींना ताब्यात घेतले आहे। ही कारवाई संस्थेच्या प्रियदर्शनी चोरगे यांनी केली आहे। या प्रकरणातील मुली पूर्वी बालकाश्रममध्ये होत्या। सुकन्या मुलींचे वसतिगृह म्हणून हरिनयन सोसायटीमध्ये जे आहे तिथे आम्ही आज रेड टाकली। त्या ठिकाणी आम्हाला 12 मुली एकूण आढळून आल्या। त्यातल्या 6 वर्षाच्या पुढच्या ह्या सगळ्या मुली होत्या। ते वसतिगृह असा बोर्ड बाहेर होता, पण आतल्या बाजूला अगदी 3 खोल्यांचं घर आणि कसं तरी पसरलेलं घर असं आपल्याला दिसलं। आणि त्या ठिकाणी मुली स्वतः काम करत होत्या। कोणी चिरत होतो, कोणी साफ करत होतो, कोणी पाणी भरत होतं। अशा पद्धतीनं मुलीच काम करत होत्या। कोणीही एक केअरटेकरसुद्धा तिथं हजर नव्हता। संगीता पाटील या हजर झाल्या, तर त्या 4 मुलींना घेऊन बाहेर गेलेल्या होत्या। त्यांना आम्ही ज्यावेळेला विचारलं की तुमच्याकडे काही रजिस्ट्रेशन वगैरे आहे का वसतिगृह चालवण्याचं, तर त्यांचं फक्त चॅरिटेबल ट्रस्टचं त्यांनी 98 लाखापूर्वी कधीतरी 95ला रजिस्ट्रेशन केलेलं होतं, पण त्यांच्याकडे त्यांचंही सर्टिफिकेट नव्हतं। जरी हे वसतिगृह बेकायदेशीर असले तरी आमच्या मुलींचे शिक्षण होत होतं। या कारवाईमुळे आमच्या मुलींचे शिक्षण थांबले आहे। आमच्या मुलींना आम्ही शिक्षणासाठी कुठेही ठेवू अशी संतापजनक भावना मुलींच्या पालकांनी व्यक्त केली आहे। माझी मुलगी इथं पंढरपूर नवरंगीमध्ये टाकली होती, तर तिथं काय झालं, त्यांनी म्हणले आता इथून पुढे शाळा नाही, 12वीचं माझं ही होत होतं। त्याच्यामुळं मी काय केलं, मग इकडं ह्यांची म्हणलं काय बी करा मॅडम, म्हणलं माझी पोरगी शिकवा, आपलं खोलीवर मेस नाही राहू द्या, म्हणलं भाड्यानं का राहिना, आणि म्हणून तिथं शिकायला ठेवली। तर अचानकपणे काल येऊन काही विचार नाही पूस नाही, गाडी आणली कुशाल त्या मॅडमनं उचलून नेली पुरी। आम्हाला फोन बी केला नाही किंवा आम्हाला सांगितलं बी नाही की बाबा आता आम्ही पुरीला घेऊन चाललोय, की त्यांनीच विचार दिला, तिथनं त्यांनीच सोडवलं आणि पुन्हा त्यांनीच पुरी गोळा करून घेऊन गेला। माझ्या मुलींना शाळा शिकवणं होत नव्हतं, त्यामुळं मी बालकाश्रममध्ये टाकलं होतं माझ्या मुली नवरंगीमध्ये। पहिलीपासून ती 7वीपर्यंत माझी थोरली मुलगी जी आरती विठ्ठल खंडाळे ही बालकाश्रममध्ये राहिली। आणि त्यानंतर ह्यांनी 7वी झाल्यानंतर मला डायरेक्ट सांगितलं की ज्यांना आई वडील आहेत त्यांना आम्ही इथं ठेवू शकत नाही। मी म्हटलं मॅडम माझी परिस्थिती नाही आहे तुम्हाला माझ्या मुलींना शाळा शिकवण्याची, मी पण लोकांची मजुरी करून आत्तापर्यंत मी दिवस काढलेत आणि मला हँडल होत नाही की मी माझ्या मुलींचं शिक्षण करू शकल असं, म्हणजे मला घरात मला पुरत नव्हतं, तर ती शिक्षणाला कधी मी पुरवणार होती, अशा दृष्टिकोनातनं मी ठेवलं होतं। ह्या मुलींना फक्त शिक्षणाची गरज होती म्हणून मी त्यांना इथं ठेवलं अशी माहिती वसतिगृहाचे चालक संगीता पाटील यांनी दिली। 10 ते 12 वर्ष मी नवरंगीमध्ये काम केलेलं आहे। मी जेव्हा नंतर राजीनामा देऊन बाहेर पडले, त्यानंतर बऱ्याच मुलींना तिथून कायद्याचं काही नियम हे दाखवून बऱ्याच मुलींना बाहेर काढलं होतं। त्यातल्या त्या सगळ्या शिक्षणातल्या शैक्षणिक प्रवाहातल्या होत्या, पालकांच्या सिंगल पॅरेंट्सच्या मुली होत्या आणि त्यांना शिक्षणाची गरज होती। तर त्या मुलींनी एक विश्वासाने आमच्याकडे मदत मागितली की आम्हाला शिकायचं आहे, आणि मग आम्ही नवरंगीतनं बाहेर पडलेला काही माझी विद्यार्थिनी आणि मी मिळून ह्या ज्या मुलींना यांनी रजेवर पाठवतो म्हणून 10 नंबरवर याच्यावर सह्या घेऊन फसवून जे बाहेर काढलेलं होतं, तर त्या मुलींना आम्ही शिक्षणासाठी आम्ही काही मदत घेऊन माझी विद्यार्थिनी किंवा आम्ही सगळ्यांनी मिळून शिक्षणासाठी इथं ठेवण्यात आलेलं आहे त्या मुलींना।